आम्ही खूप भाग्यवान आहोत की आमच्या घरी इतकी सुंदर मुलगी आली आहे, जिचे हृदय अगदी आरशासारखे आहे. भाजी हलवत गीता हसत म्हणाली. आता पुढे. बरं प्रिया, भाऊजींना फोन करून थोडा वेळ बोलावून घे ना. ते तुझ्या आईबाबांनाही भेटेल आणि रमण यांना कंपनी मिळेल. गीता प्रियाला म्हणाली. हो दीदी, हे बरोबर आहे, प्रिया आनंदाने म्हणाली आणि लगेच तिने राजला फोन लावला. दोनदा फोन करूनही राजने फोन उचलला नाही. पण प्रियाही थांबली नाही. ती एकामागून एक फोन करतच होती. तिकडून राजने फोन उचलला आणि तिला रागाने म्हणाला. फोन डिस्कनेक्ट केल्यानंतरही तुला प्रिया समजत नाहीये का? मी लोकांसोबत बसलो आहे. तुला किती वेळा समजावून सांगावे लागेल? आई आणि बाबा आले आहेत, प्रिया पटकन तिच्या बचावात म्हणाली. मग मी काय करू? तू बसून बोल ना त्यांच्याशी. माझ्या कामात मला डिस्टर्ब करू नकोस. मी तिथे असण्याची गरज नाहीये, राज रागाने म्हणाला. तुम्ही मागच्या वेळेस पण घरी नव्हता, प्रिया खिन्नपणे म्हणाली. हो, मला तिथे राहायचे नाहीये. आता मला पुन्हा फोन करू नकोस. मी रात्री येऊन तुझ्याशी बोलेल, असं म्हणत राजने फोन डिस्कनेक्ट केला. प्रियानेही फोन ठेवला आणि पुन्हा कामाला लागली. तिचा उदास चेहरा पाहून गीताला समजले की राज तिच्यावर नक्कीच रागावला आहे. ही माझीच चूक आहे. मी प्रियाला भाऊजींना फोन करायला सांगायला नको होते. प्रियाला दुःखी पाहून गीताने मनातल्या मनात निराशेने म्हटले. जेवणानंतर प्रियाने रमण आणि तिच्या आईवडिलांसोबत आनंदाने आणि हसत खेळत वेळ घालवला. पण दोघंही बहीण भावांनी त्यांच्या चेहऱ्यावर असे दिसू दिले नाही की ते फक्त सामान्य असल्याचे भासवत आहेत. कारण रमण प्रीतीवर रागावला होता आणि प्रिया राजच्या शब्दांनी दुःखी होती. राज रात्री जेवणाच्या आधी आला, पण तो येताच त्याने प्रियाला त्याची बॅग पॅक करायला सांगितले. कारण तो त्याच्या कामासाठी त्याच्या पार्टनरसोबत, जे की त्याचे मित्रच होते, त्यांच्यासोबत जयपूरला जाणार होता. तुम्ही कधी येणार आहात? प्रियाने विचारले. मी 3-4 दिवसात येईल, राज काही फाईल पाहत म्हणाला. हे ऐकल्यानंतर प्रियाने राजची बॅग पॅक केली. पण राज 3-4 दिवस राहणार नाही असा विचार करून तिच्या डोळ्यात अश्रू येत होते. प्रियाने राजची बॅग पॅक केली तोपर्यंत राजही तयार झाला होता. तो प्रियाकडे बघत म्हणाला. स्वतःची काळजी घे आणि जर मी फ्री असेल तर मी तुला फोन करेन. जर मी कामात बिझी असेल तर मी फोन करणार नाही आणि तुझा कॉल उचलणारही नाही, कळलं? प्रिया फक्त ओठ दाबून ठीक आहे अशा प्रकारे तिची मान हलवते. काय झालं? डोळे का भरून आले आहे तुझे? राज एवढंच बोलला होता की त्याची निष्पाप राणी रडायलाच लागली. प्रिया, तू कशाबद्दल रडत आहेस? हे सगळं काय आहे? मी आत्ता कामासाठी जात आहे आणि तू रडत आहेस? राज चिडून म्हणाला. सॉरी, माझी आईही म्हणते की कोणी घराच्या बाहेर जात असताना रडू नये म्हणून. प्रियाने पटकन तिचे अश्रू पुसले आणि म्हणाली. नंतर राजला मिठी मारत ती म्हणाली की स्वतःची काळजी घे आणि वेळेवर जेवण करा आणि प्लीज दिवसातून एकदा फोन करा. जर तुम्हाला वेळ नसेल तर रात्री फोन करा, प्रिया म्हणाली. मी रात्री तर फोन करेनच. तू पण खाण्यापिण्याची काळजी घे, राज तिच्या पाठीला थोपवत म्हणाला. काही वेळाने दोघेही खाली आले. प्रियाचा उदास चेहरा सर्वांना दिसत होता. पण राज काही कामासाठी जात होता म्हणून निघताना त्याला काही बोलणे योग्य नव्हते. मी येतो, सर्वांनी स्वतःची काळजी घ्या, असे सांगून राजने त्याची बॅग गाडीत ठेवली आणि गाडीत बसण्यापूर्वी एकदा प्रियाकडे बघितले. प्रिया हसत होती, पण त्या हास्यामागे किती अश्रू आहेत हे प्रिया आणि राज दोघांनाही माहीत होते. प्रिया राजवर खूप प्रेम करते आणि म्हणूनच ती त्याच्याशिवाय एक दिवसही राहू शकत नव्हती. 3-4 दिवस तर दूरच. राज काही वेळ तिच्याकडे पाहत राहिला आणि मग गाडीत बसला आणि गाडी तिथून निघून गेली. तो गेल्यानंतरही प्रिया त्या वाटेकडे पाहत राहिली आणि तिला असे पाहून राजेश्वरींनी तिला मिठी मारली आणि प्रिया पुन्हा भावूक झाली. शांत हो, या राजच्या चक्करमध्ये तू वेडी झाली आहेस. फक्त 3-4 दिवसांची तर गोष्ट आहे ना बेटा, आम्ही सगळे इथे आहोत ना. पण राज नसणार ना, प्रिया रडत म्हणाली. वेडी, राजेश्वरी तिच्या कपाळाला किस करत म्हणाल्या. पण तेवढ्यात गाडीचा आवाज आला. ती राजचीच गाडी होती. ड्रायव्हरने गाडी थांबवताच राज गाडीतून उतरला आणि प्रिया ही राजेश्वरीपासून वेगळी झाली आणि राजकडे पाहू लागली. राजने तिच्याकडे पाहिले आणि म्हणाला. तुझी पण बॅग पॅक कर आणि माझ्यासोबत चल. खरंच? प्रियाने हे रडताना म्हटलं की हसताना माहीत नाही, पण तिने ते नक्कीच म्हटलं. मग आता मी तिथे येऊन तुला सांगू तरच तू माझ्यावर विश्वास ठेवशील का?
नाही नाही, प्रिया राजला म्हणाली आणि मग राजेश्वरी यांच्याकडे बघत ती पटकन म्हणाली, आई मी माझी बॅग पॅक करते. आणि असं म्हणत तिने तिची साडी थोडी वर केली आणि आत पळाली. त्या वेड्या मुलीला आत धावताना पाहून राजेश्वरी हसायला लागल्या. ते पाहून राजे स्वतःवर कंट्रोल नाही करू शकला आणि तोही गाडीला डोके टेकवत हसायला लागला. प्रियाला राजच्या जाण्याने जितके दुःख झाले होते तितकाच तिला आता जास्त आनंद झाला, कारण राज तिला सोबत घेऊन जाण्यासाठी परत आला होता. काही वेळाने जेव्हा प्रिया तिची बॅग घेऊन आली तेव्हा तिचा आनंदी चेहरा पाहून घरातील सगळेच खूप खुश झाले, फक्त प्रीती आणि राधा वगळता. जाण्यापूर्वी प्रिया आनंदाने सर्वांचे पाय पडत होती. राजेश्वरी, राम, सागर, रुद्र, गीता या सर्वांनी तिला आशीर्वाद दिला, पण राधा या बाजूला झाल्या. आणि जेव्हा प्रिया प्रीतीला भेटायला गेली तेव्हा ती देखील तिच्याकडे दुर्लक्ष करण्यासाठी दुसरीकडे पाहू लागली. प्रियाचा चेहराच पडला. तिला खूप वाईट वाटले. तिच्या चेहऱ्यावरील हास्य नाहीसे झाले. ती काहीतरी बोलणार इतक्यात राज म्हणाला, चल मूड खराब करू नकोस तुझा. जे आपले असतात ते आपोआप आपल्याकडे येतात. त्यांना ओढवून आपल्याकडे आणण्याची गरज नाही पडत. आणि मी तुला जिथून दूर राहण्यास सांगितले आहे तिथून दूर राहत जा. मी तुझी वाट पाहत आहे, लवकर चल. राधा आणि प्रीती या ज्या पद्धतीने प्रियाशी वागल्या ते त्याला आवडले नाही, म्हणून राज रागाने म्हणाला, राज बरोबर म्हणत आहे प्रिया, बाहेर जाताना तुझा मूड खराब करू नकोस. मला तुझे हास्य खूप आवडते, तेच ठेव. राजेश्वरी प्रियाला म्हणाल्या आणि तिचा हात धरून तिला बाहेर घेऊन आल्या. रुद्र, गीता, राम आणि सागर हे देखील त्यांच्यासोबत बाहेर गेले. पण बाहेर जाण्यापूर्वी सागर यांनी राधा आणि प्रीतीकडे रागाने पाहिले, जे राज आणि राजेश्वरी यांच्या बोलण्याने आधीच खूप रागावले होते. बाहेर येताच प्रियाने गीताला मिठी मारली. दीदी, तुम्ही रुद्रदादासोबत गेला होता तशी मीही राजसोबत बाहेर जात आहे. प्रिया एकदम खुश होत म्हणाली. तिचा आनंद पाहून गीता आणि रुद्र यांना हसू आवरले नाही. सर्वांनी राज आणि प्रिया यांना स्वतःची काळजी घेण्यास सांगितले आणि ते निघून गेले. त्यांच्या जाण्यानंतर राजेश्वरी यांना दिसते की गीता भावनिक झाली आहे, म्हणून त्या तिच्याकडे येतात आणि याचे कारण विचारतात. काही नाही आई, ती आज खूप आनंदी होती आणि ज्या पद्धतीने ती म्हणाली की मीही तुमच्या आणि रुद्रदादासारखीच राजसोबत फिरायला जात आहे तेव्हाच माझे डोळे भरून आले. ती मुलगी खूप गोड आणि निरागस आहे आई. तिच्यासाठी छोटे छोटे सुख पण खूप मोठे असते. मी तुम्हाला ते कसे समजावून सांगू? मला सगळं समजतंय. मला तिच्याबद्दल काय माहीत नाही. राजसोबत बाहेर जायचं म्हटल्यावर तिच्या चेहऱ्यावरचा इतका आनंद मी आजपर्यंत कधीच पाहिला नाही. आता तूही झोप जा. ती तिच्या राजला निर्दोषपणे मारत असेल. राजेश्वरी हे म्हणताच गीतासह सर्वजण हसायला लागले. प्रिया गाडीत राजच्या शेजारी बसली होती आणि राज त्याच्या 2 मित्रांशी फोनवर बोलत होता, जे त्यांच्या पत्नीसह येत होते. प्रियानेही पटकन आईला फोन केला. हॅलो प्रिया. प्रियाच्या आईने फोन उचलताच म्हटले, हॅलो आई, तुला माहीत आहे मी राजसोबत जयपूरला जात आहे, त्यांच्यासोबत फिरायला. प्रिया आनंदाने म्हणाली, ठीक आहे, पण असं अचानक कसे? त्यांना तिथे काही काम आहे म्हणून ते मला त्यांच्यासोबत घेऊन जात आहे. तर तू हे बाबा आणि रमण भैया यांनाही सांग. हो हो, मी त्यांना सांगेन, पण तुम्हीही स्वतःची काळजी घ्या. आणि तुम्ही कसे जात आहात, ट्रेनने किंवा विमानाने? विमानाने, असं म्हणत प्रिया काळजीत पडली आणि तिने राजकडे पाहिलं. राजही तिच्याकडेच पाहत होता आणि त्याने डोळ्यांनीच इशारा केला की काय झालं? आपण विमानाने जात आहोत का? प्रियाने विचारले. हो, मग मी तुला ट्रेनने घेऊन जाणार आहे का? विमानानेच जाणार आहोत, राज म्हणाला. आणि हे ऐकल्यानंतर प्रियाचा आनंद द्विगुणित झाला. आई, आम्ही विमानाने जात आहोत, म्हणजे मी पहिल्यांदाच विमानात बसणार आहे. आई, मी ना राजसोबत एक फोटो काढेन आणि तो तुम्हाला पाठवेन. प्रियाच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून राज तिच्याकडे पाहतच राहिला. आता त्याला समजत होतं की त्याने परत येऊन प्रियाला सोबत घेऊन त्याने तिला किती मोठा आनंद दिला आहे. प्रिया थोड्या वेळ आपल्या आईशी बोलली आणि मग फोन ठेवला. तू कधी विमानाने प्रवास केला नाहीस का? राजने विचारले. प्रियाने मोठ्या स्मित हास्याने नकारात मान हलवली आणि नंतर राजची मनगट तिच्या दोन्ही तळहातांनी धरून म्हणाली, राज, मी पहिल्यांदाच प्रवास करणार आहे आणि तेही तुमच्यासोबत. प्रिया हे सर्व आनंदाने सांगत होती आणि राज तिच्याकडे पाहत होता. प्रिया बाहेर पाहू लागली आणि पुन्हा राजच्या चेहऱ्याकडे पाहून म्हणाली, राज, तुम्हाला माहीत होतं का
की मी कधीच विमानाने प्रवास केला नाही, म्हणूनच तर तुम्ही मला सरप्राईज दिलं नाही ना? तिचे बोलणे ऐकून राजला वाटू लागले की त्याची निष्पाप प्राणी किती मूर्ख आहे. ती आनंदामुळे काही विचार करत आहे. नाही, असं काही नाहीये. हो, पण मी आताच तुझं तिकीट बुक केलंय, राज प्रियाला म्हणाला. हो, पण हेही माझ्यासाठी एक सरप्राईज सारखंच आहे. थँक्यू राज, प्रिया हसत म्हणाली आणि मग ती थोडी बाजूला सरकून बसली आणि तिच्या बाजूच्या खिडकीतून बाहेर पाहू लागली. बाहेरून येणारा थंड वारा तिचे केस हलवत होता आणि बाहेरून येणाऱ्या स्ट्रीट लाईटचा पिवळा प्रकाश तिच्या चेहऱ्यावर पडत होता. राजने एकेकाळी ठरवले होते की तो फक्त अरेंज मॅरेज करेल आणि त्याच्या जबाबदाऱ्या पूर्ण करेल, पण त्याने कधीच विचार केला नव्हता की त्याला अशी निष्पाप आणि गोड पत्नी मिळेल जी त्याच्यावर इतके प्रेम करेल आणि या प्रेमामुळे त्याने अशा सर्व गोष्टी केल्या ज्या त्याने कधीही करण्याचा विचार केला नव्हता. तो स्वतःला थोडेफार फसवू लागला होता. तू कपडे व्यवस्थित पॅक केलेस का, राजने तिला विचारले. हो, प्रिया हसत म्हणाली. किती दिवसाचे पॅक केले? 4-5 दिवसाचे, पण आपण तर 2 दिवसात परत येणार आहे, राज तिला त्रास देत म्हणाला. पण तुम्ही तर 3-4 दिवस म्हणाला होता ना, प्रिया खिन्नपणे म्हणाली. हो, पण मी तेव्हा माझ्या मित्रांसोबत जात होतो. आता तूही माझ्यासोबत आहेस. 2 दिवस ठीक आहेत. आता हे ऐकून प्रिया अधिकच दुःखी झाली, पण तरीही ती हळूच म्हणाली, ठीक आहे, असे म्हणत ती पुन्हा बाहेर पाहू लागली. ऐक, राज म्हणाला. प्रिया त्याच्याकडे पाहत म्हणाली. मी मजाक करतोय आणि आता 3-4 दिवसांसाठी नाही तर तिथे आपण संपूर्ण आठवडा राहणार आहोत आणि सगळीकडे फिरणार आहोत. खरंच, प्रिया आश्चर्याने म्हणाली. राज एवढेच म्हणाला. तर तुम्ही मला त्रास देत होता का, प्रिया तक्रार करत म्हणाली. नाही, राज म्हणाला. मग काय करत होतास? तुलाच माहीत. तुम्ही परेशान करत होता, प्रिया हळूच म्हणाली आणि तिचा चेहरा दुसरीकडे वळवला आणि राज हसायला लागला. इकडे ये, राज प्रियाला म्हणाला. तिने राजचे म्हणणे ऐकले आणि त्याच्या थोडे जवळ गेली. ती त्याच्या जवळ येताच राजने प्रियाच्या मागून त्याचा डावा हात तिच्या खांद्यावर ठेवला आणि तिला छातीशी मिठी मारली आणि आता तो स्वतः खिडकीतून बाहेर पाहू लागला. प्रियाला धक्का बसला आणि तिने राजच्या चेहऱ्याकडे पाहिले. राजने अजूनही तिच्याकडे पाहिले नाही आणि जेव्हा प्रियाने हळूच डोळे मिटले तेव्हा राजने प्रियाच्या कपाळाचे चुंबन घेतले. थोड्या वेळाने ते विमानतळावर पोहोचले. ते गाडीतून उतरले आणि ड्रायव्हरला परत पाठवले. रात्री उशिरा राज आणि प्रिया राजच्या मित्र आणि त्यांच्या पत्नीसोबत जयपूरला पोहोचले. ते त्यांनी बुक केलेल्या हॉटेलमध्ये पोहोचले होते आणि रात्री उशीर झाल्यामुळे आणि ते थकल्यामुळे सर्वजण एकमेकांना गुड नाईट म्हणाले आणि आपापल्या खोल्यांमध्ये गेले. खोलीत आल्यानंतर राज भिंतीला टेकून उभ्या असलेल्या प्रियाकडे पाहत राहिला आणि आज फ्लाईट टेक ऑफ आणि लँडिंग दरम्यान प्रियाची जी अवस्था झाली होती ते आठवून तो हसणे थांबवू शकला नाही. तो त्याच्या आईसोबत आणि त्याची आजी आणि पणजीची आठवण काढून हसत खोलीत फिरू लागला. प्रिया त्याच्याकडे तोंड पाडून पाहत होती कारण तिला माहीत होते की राज तिलाच हसत आहे. आता एवढं पण हसू नका, मी आता जाताना ट्रेनने जाईल, प्रिया तिच्या नाकाने भिंतीवर ओरखडे काढण्याचे नाटक करत म्हणाली. राज बॅगमधून त्याचे कपडे काढत, आता कधीही कुठेही आपण शहराबाहेर जाऊ तर आपण विमानानेच जाऊ, हे निश्चित आहे का? तुम्हाला मला घाबरायला आवडते का? प्रिया राजच्या जवळ आली आणि म्हणाली. राज काहीच बोलला नाही आणि शांतपणे त्याचे कपडे घेऊन बाथरूममध्ये गेला. यांनी उत्तर दिले नाही म्हणजे याचा अर्थ असा की त्यांना मजा वाटते माझ्या घाबरण्याची, प्रिया तोंड पाडून म्हणाली. राज नंतर प्रियानेही कपडे चेंज केले आणि दोघेही बेडवर बसले. राज त्याचा फोन पाहत बसला आणि प्रिया तिच्या फोनमधील सेल्फी पाहू लागली जे तिने आतापर्यंत राजसोबत काढले होते. हसत हसत ती प्रत्येक फोटोकडे पाहू लागली आणि वारंवार राजला बोलावून प्रत्येक फोटो दाखवू लागली, ज्यामुळे राजला राग आला आणि तो जड आवाजात म्हणाला. ते मला नंतर पाठव, आता मला डिस्टर्ब करू नकोस. यार, तू असं का वागतेस? सॉरी, त्याच्या रागामुळे प्रिया घाबरून म्हणाली आणि तिने पटकन तिचा फोन साईडला नाईट लॅम्प टेबलावर ठेवला. राज पुन्हा त्याच्या फोनमध्ये बिझी झाला. प्रियाने कपाळावर कोपऱ्यापर्यंत हात ठेवला आणि झोपण्याचा प्रयत्न केला, पण तिला झोप येत नव्हती कारण तिचे मन आणि हृदय असा विचार करत होते की राज फोनवर काहीतरी पाहत आहे की कोणाशी बोलत आहे. आमची निष्पाप राणी थोडी इनसिक्युअर नाही,
ती पाहण्याचा प्रयत्न करत होती, पण राज त्याच्या बाजूला कूस बदलून झोपला होता, त्यामुळे तिला काही दिसत नव्हते. आणि हे पाहून प्रियाचे हृदयाचे ठोके वाढत होते. तुम्ही फोनवर क्रिकेट पाहताय का? प्रियाला आता स्वतःला रोखता आले नाही तेव्हा तिने विचारले. राजने उत्तर दिले नाही तेव्हा प्रियाने पुन्हा विचारले. प्रिया थोडीशी उठली आणि राजकडे गेली. तिने पाहिले की राज झोपला होता आणि त्याच्या फोनवर एक स्टोरी होती जी तो वाचत होता. आता प्रियाला आराम मिळाला आणि तिने फोन घेतला आणि बाजूला टेबलवर ठेवला. तिने शांतपणे आणि काळजीपूर्वक राजला सरळ केले आणि त्याच्या अंगावर ब्लँकेट टाकले, पण ती स्वतः राजकडे पाहू लागली आणि हळूहळू तिच्या बोटांनी त्याच्या चेहऱ्याला स्पर्श करू लागली. तिला आठवू लागले की राज तिला परत घेण्यासाठी कसा आला होता आणि तिने पहिल्यांदाच राजसोबत फ्लाईटमध्ये कसा प्रवास केला. सीट बेल्टमुळे ती सीटवर बसू शकली नाही, तर भीतीमुळे तर तिला असं वाटत होतं की राजच्या मांडीवर जाऊन बसावे. प्रिया हे सर्व आठवून हसली आणि आता तिला राजवर खूप प्रेम येत होते, म्हणून तिने राजच्या केसांमधून हळूवारपणे हात फिरवला आणि नंतर त्याच्या कपाळावर हळूवार चुंबन घेतले. राज आरामात झोपला होता आणि यामुळे प्रिया स्वतःला थांबवू शकली नाही आणि आता तिने राजच्या दोन्ही गालांना एक एक करून चुंबन घेतले आणि नंतर राजच्या ओठांचे हलके चुंबन घेतले. आज प्रियाचा मूड वेगळाच होता. ती थांबतच नव्हती. फ्लाईट मोडचा परिणाम होता की प्रेमाच्या करामुळे ती तिच्या निरागसतेसह रोमॅन्टिक होत होती. तिने हळूहळू राजच्या मानेवर चुंबन घ्यायला सुरुवात केली, पण राजने आज पातळ शर्ट घातला होता, त्यामुळे त्याचा कॉलर प्रियासाठी अडथळा बनत होता. पण प्रियाने आता स्वतःवर नियंत्रण ठेवले आणि तिला वाटले की राज थकला आहे, म्हणून त्याला त्रास देणे योग्य नाही, म्हणून ती त्याच्या छातीवर डोके ठेवून झोपली. आणि त्याच क्षणी राज झोपेत वळला आणि झोपेतच प्रियाला आपल्या घट्ट मिठीत घेतले. मग काय, किती हास्याने भरलेली रात्र होती प्रियाची. राज रात्रभर तिला आपल्या मिठीत घेऊन झोपला आणि प्रियाला काहीच त्रास झाला नाही. सकाळी 6 वाजता नेहमीप्रमाणे प्रियाला जाग आली आणि ती आपल्याच धुंदीत होती. तिला वाटले की ती तिच्या सासरच्या घरी आहे आणि ती राजच्या मिठीतून स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न करू लागली. यामुळे राज जागा झाला आणि तो चिडून म्हणाला, तुला काय प्रॉब्लेम आहे? 6 वाजले आहेत, मला खाली जायचे आहे. प्रिया अर्ध्या जागेत आणि अर्ध्या झोपेत बोलली. का खाली जाऊन रिसेप्शनिस्टच्या जागेवर बसायचे आहे का? आपण जयपूरमध्ये आहोत, आग्र्यात नाही, हे विसरलीस का? हो, मी विसरले, मला माफ करा, प्रिया तिचा कान धरत म्हणाली. झोप आता आणि मलाही झोपू दे, असं म्हणत राज वळला आणि झोपला. त्याची पाठ प्रियाकडे होती. प्रियाने स्वतःला पूर्णपणे ब्लँकेटमध्ये झाकून घेतले आणि झोपी गेली. 9 वाजेपर्यंत प्रिया आणि राज दोघेही उठले आणि राजने स्वतःसाठी आणि प्रियासाठी खोलीत कॉफी आणि नाश्ता ऑर्डर केला. राज मोबाईलवर बातम्या वाचत वाचत नाश्ता करत होता आणि हे पाहून प्रिया मोबाईलला आपली सवत मानायला लागली. नाश्ता केल्यानंतर प्रिया हॉटेलच्या मोठ्या खिडकीकडे आली आणि बाहेरचे दृश्य पाहू लागली आणि मागून राज तिच्या जवळ आला आणि म्हणाला, मी, हर्ष आणि तन्मय कामासाठी बाहेर जात आहोत. तेव्हा तू निधी, हर्षची पत्नी आणि रीना, तन्मयची पत्नी सोबत इथे किंवा त्यांच्या खोलीत वेळ घालवू आणि मग आम्ही आल्यावर आपण बाहेर फिरायला जाऊ. राजचे म्हणणे ऐकून प्रियाने त्याच्याकडे पाहिले आणि हळूच हो म्हणून मान हलवली. काही वेळाने प्रियाला वाटले की तिने आंघोळ करून घ्यावी. ती तिचे कपडे घेऊन बाथरूममध्ये गेली आणि दार बंद करू लागली. पण दरवाजा काही बंद झाला नाही, कारण राजने तो हाताने पकडला होता. काय झालं? प्रियाने दार पूर्णपणे उघडलं. काही न बोलता तो त्याच्या शर्टची बटणे उघडू लागला. हे पाहून प्रियाचा चेहरा लाल झाला. राजने आता फक्त गुडघ्यापर्यंत शॉर्ट्स घातली होती. तो बाथरूममध्ये गेला आणि प्रियाचे नाक थोडे ओढत म्हणाला, जर आपण एकत्र आंघोळ केली तर आपला वेळ आणि पाणी दोन्ही वाचतील, असे म्हणत राजने दरवाजा बंद केला. काही प्रेमळ क्षण एकत्र घालवल्यानंतर राज बाथटबमध्ये बसला होता आणि ती त्याच्या गळ्यात आपला चेहरा लपवत होती. तर पुढे काय होईल हे आपल्याला पुढच्या भागात पाहायला भेटेल. तुम्हाला ही कथा कशी वाटते आहे कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि कथा आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. कथेचे पुढील भाग ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.